तुमचं बालपण कुणी परत देऊ असं म्हटलं तर विश्वास बसणार नाही। तसेच शालेय आठवणीत पुन्हा रममाण होण्यासाठी लहान होता येणार नाही। अहो पण असं घडलं जेव्हा महिला विद्यालय शाळेच्या 1994 बॅचमधील मुलींनी रविवारी ऋणानुबंध 1994 हा स्नेहमेळावा साजरा केला। यामुळे पुन्हा एकदा लहान होऊन शालेय जीवनाचा आनंद माजी विद्यार्थ्यांनी लुटला। 5 महिन्यापूर्वी गणपुले सरांनी रजिस्टरमधून सगळ्या विद्यार्थिनींची नावं दिली आणि त्यानंतर सुरू झाली ती या कार्यक्रमाची घाई। बेळगावच्या भार्गवी कुलकर्णी, अर्चना इंगळे व अर्चना चौगुले यांनी सर्व तयारी करत हा स्नेहमेळावा साकारला। रविवारी दिवसभर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुतार सर उपस्थित होते। कार्यक्रमाविषयी बोलताना डोनेबाईंनी माजी विद्यार्थिनींचा असा एक दिवस त्यांच्या पुढील आयुष्यात उत्साह देणारा ठरतो। या निमित्ताने प्रत्येकाला आपलं बालपण, आपलं शालेय जीवन अजून एकदा नव्यानं अनुभवायला मिळत असल्याचे सांगितले। महिला विद्यालयाची मी विद्यार्थिनी आणि खूप वर्षाने आम्हाला शाळेत भेटायचं या इच्छेने आम्ही एकत्र जमलो। पहिलं गेट टुगेदर हे माझ्या बॅचचं केलं आणि आता 100व्या वर्षाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हावा आणि विद्यार्थिनींनी एकत्र येऊन शाळेसाठी काहीतरी करावं ही आमची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आमचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। आणि त्याच्यासाठी म्हणून वेगवेगळ्या बॅचच्या मुली एकत्र येऊन रियुनियन कसे करतील आणि बाहेरच्या मुलींकडे कसा संदेश जाईल याचे प्रयत्न आम्ही करतो। भार्गवी कुलकर्णी आधीच आणि आत्ताची भार्गवी कुलकर्णी मी 94 बॅचची आहे। आता ह्याच वर्षी आम्ही मागच्या 6 महिन्यापूर्वी आम्ही सगळ्यांनी गेट टुगेदर करायचं ठरवलं। त्याच्यात आम्ही फोनद्वारे आणि सगळ्यांच्या इथेच बेळगावात ज्या असलेल्या मुलींना फोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे सगळ्यांना आम्ही एकत्र आणलं आणि त्याच्यातून आम्ही हे रियुनियनची तयारी केली। आमच्या जवळजवळ आता 65 ते 70 मुली आम्ही सगळ्यांना एकत्र केलेलं आहे। त्या सगळ्या आलेल्या आहेत, सगळे सर टीचर्स आमचे जुने आलेले आहेत। त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम करायचा उद्देश म्हणजे आम्हाला शाळेसाठी काहीतरी एक फुलाची पाकळी गुरुदक्षिणा म्हणून आम्हाला शिक्षकांना किंवा आम्हाला शाळेसाठी द्यायची आहे म्हणून आम्ही द्यायची प्रयत्न केला। आणि या शाळेमध्ये त्या पूर्वी ज्या उत्साहाने राहत असत त्याच उत्साहाने आलेल्या आहेत आणि या सकाळी 8:30 पासून 5 पर्यंत त्यांचा कार्यक्रम आहे। जे त्यावेळेला शाळेमध्ये त्यांनी कार्यक्रम केले होते ते सगळे कार्यक्रम ते या मुली आज करणार आहेत। प्रार्थनेपासून संध्याकाळच्या बेलपर्यंतचं काम त्यांनीच केलेलं आहे। तेव्हा जाताना हे शक्यतो मुली शाळेची काळजी म्हणून शाळेला काहीतरी मोठी देणगी पण देऊन जात असतात। त्यायोगे मराठी शाळा टिकण्यासाठी मॅनेजमेंटबरोबर ह्या मुलींचंही सहकार्य आम्हाला लाभलं। शाळेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य शानभाग, विवेक कुलकर्णी तसेच अशोक पोद्दार उपस्थित होते। याबरोबर शालेय आजी माजी शिक्षक, शिक्षिका मत्तिकोप, गावडे, जोशी, कुरहट्टी, कांबळे आदी उपस्थित होत्या। सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। वैयक्तिक कर्ज, तारण गहाण कर्ज, औद्योगिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, दस्तावेज गहाण कर्ज। प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव। फोन नंबर 0831 240 7078। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।